करंडक तर मिळणार आहे, परंतु चॅम्पियन कोण यासाठी ही लढाई चालू आहे. आणि कौतुक करायला पाहिजे या टीम अचानक बनपुरीचं. हा संघ गेली 2 वर्षापासून करंडकासाठी संघर्ष करतोय. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर NCC वाटोळे हा संघ देखील 2 वर्षापासून संघर्ष करत होता. म्हणजे पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या 2 संघांचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि बनपुरी 11 बनपुरीचं देखील स्वप्न पूर्ण होईल, कारण त्या संघाने देखील प्रचंड संघर्ष केला. तुम्ही ज्यावेळेला संघर्ष करता ना, विजयाची माळ तुमच्या गळ्यामध्ये एक ना एक दिवस पडते, परंतु प्रयत्न करत राहणं हे महत्त्वाचं असतं. आणि या तिन्ही संघांनी दाखवून दिलं की जरूर आम्हाला अपयश आलं गेल्या 2 वर्ष, परंतु आम्ही सातत्याने खेळणार. आणि योगायोग पहा, पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 48 संघामधून टॉप 6 मध्ये दाखल झाले. हे 3 संघ असे आहेत गेल्या 2 वर्षामध्ये एकही करंडक जिंकले नव्हते, परंतु आज आपल्या मेहनतीने आपल्या संघर्षाने विजयाला गवसणी घातले या तिन्ही संघांनी. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन राहुल गडुगले, पहिला चेंडू. पहिला चेंडू. विशेष म्हणजे हा सामना जर तुम्ही जिंकलात ना तर टॉप 3 मध्ये दाखल होऊ शकता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल की फायनल मध्ये कोण खेळ. हाफ ट्रॅकर चेंडू पोल केलाय. सनी कंक वेगाने जातील चेंडूवर. एक टप्पा चेंडू पकडलाय. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. विशेष म्हणजे अचानक 11 बनपुरी हा एक पाटण तालुका क्रिकेटमधील असा संघ जो सातत्याने खेळतो आपल्या तालुक्यामध्ये. जय पराजय एकाच नाण्याच्या सुशांत बाजू असतात, परंतु या करंडकाची जी मजा असते ना खेळण्यास गावाच्या नावासाठी, ती खूप महत्त्वाची असते. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातात. 3 धावा धाव फलकावर. श्रीकांत सायगडे आणि महेश पवार. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. चेंडू आतमध्ये ढकललाय. 2 धावा मिळतील. येस, संजय देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठीचा कौल करणार आहोत. पाणेरी मायादेवी कुसरून आणि कोण असेल तिसरा हा संघ हे पाहिजे. इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चांगला पंच. फलंदाज श्रीकांत जायगडे यांच्या बॅटमधून 4 धावा. चौकार. येस, संजय देसाई साहेब आता काहीतरी इथे शोध लावतात. वेलकम कॅप्टन 26 विवेक वरपे, स्वागत आहे आपलं. एक पाणेरी जिंकले, मायादेवी कुसरून जिंकले. हा देखील चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तैनात. देसाई साहेब सध्या काहीतरी विचार करतात. कोणाचा टांगा पलटी करायचं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून सनी कंक येतील, जरूर दूर राहतील. अगदी धावा मिळतील 4. फलंदाज श्रीकांत जायगडे यांच्या बॅटमधून चौकार. कदाचित देसाई साहेब डॉक्टर असावे, नेहमी फाडायची वार्ता करतात. ते आमचं नोटबुक फाडायचा बोलत होते. टीमची धावसंख्या 17. डॉक्टरच असतो की जो नेहमी येस 40+ चीता आहे आपल्या पाटण तालुका क्रिकेटचा.
संजय देसाई. बॅटची कडा लागले, एखादी जेल टिपलाय जमिनी लगत. अप्रतिम, उत्कृष्ट, असाधारण, आउटस्टँडिंग कॅच टेकन बाय अमर यांनी. यशांच्या मागे कडक झेल. 17-1 टीम NCC वाटोळे. चला या आपण चिठ्ठीचा कौल करूया. पानेरी माळेदेवी कुसरून. वेलकम समाधानदादा भालेकर साहेब, आपलं स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अतुलजी भालेकर साहेब, आपलं स्वागत आहे. चला या पानेरी मायादेवी कुसरून या. चला प्लीज थोडंसं फास्ट या. कॅप्टन 26 आलेत. षटक क्रमांक 2 अण्णा कंग यांना आपण पाहतोय. या सिंगम आहेत आता चिठ्ठी करण्यासाठी सज्ज. विजयदादा या. मागाशी गोलंदाजी केली नाही विजय भाऊनी, कदाचित फायनलसाठी बाकी ठेवले. या पानेरी, नशीब असावं तर पानेरी सारखं. आणि कधी कधी नशिबाची साथ पाहिजे. हो बोलतोय तो छोटा खेळाडू. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिक करायला लागला आहे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जात असताना गोपीदादा सूर्यवंशी साहेब, गोपी शेठ यांच्या कटआउटला चेंडू धन्यवाद करतोय, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. टीमची धावा संख्या धाव फलकावर जाईल पुढे 1ने. एक धाव जोडली जाते. 18 धावा. आड्या बॅटने केला असा प्रयत्न, वेगवान चेंडू, डॉट बॉल. आणि जे मैदानामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. जो संघ जिंकेल हा सामना तो फायनलला खेळेल. आणि सेमीफायनल असेल पानेरी मायादेवी कुसरून. गोल्डन चान्स आहे आता अचानक 11 बनपुरीला. खुश झाले दोन्ही 12वे खेळाडू. NCC वाटोळीचा खेळाडू देखील खुश झालाय. एक मॅच जिंका फायनलला खेळा. बॅटची कडा, विकेटचं पतन. अण्णा कंग, का मी पुण्यावरून आलोय हे सांगत असताना टिचून गोलंदाजी करतायत. अमर यांनी टिपलाय झेल. समाधानदादा भालेकर साहेब, आपलं स्वागत आहे पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, वन साइड जिवाळ्याचे लिजंड खेळाडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना राजेश जाईकडे आणि त्यांच्या साथीला आहेत श्याम पवार. 18 2 गडी बाद, 18 धावा. एटीन रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा अण्णा. टीमची धाव संख्या धाव फलकावर 18. धावा धाव फलकावर. नटराज पद्धतीने फक्त फ्लिक केलाय. एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धाव संख्या धाव फलकावर 19. उपांत्य फेरीचा सामना पुढील असेल पानेरी विपक्ष मायादेवी कुसरून. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. टीमची धाव संख्या 19, 1 टू गो. उपांत्य फेरीचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पहिल्या डावाखेत पानेरी या कॅप्टन, कुसरूनचे कॅप्टन देखील या. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट. एक धाव मेल गलीमध्ये. एक सिंगल धाव फलंदाज टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 2 गडी बाद 20. राजेश जाईगडे नाबाद 2. श्याम पवार बॅटिंग चांगली करतात. येस, अजून एक षटक बाकी अमोल दादा. 20 धावा धाव फलकावर. 20 रन्स ऑन बोर्ड. टीम NCC वाटोळी त्यांच्या विरोधात अचानक 11 बनपुरी. आज
सनी कंक आलेत. सनी कंक गेला ना भावा. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी सनी कंक यांच्यासाठी 1999. 1999 बोललो, ऐका व्यवस्थित. म्हणजे एक विकेट फक्त 600 रुपयाचा असेल, 750चा. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर पंच केलाय. थर्डमॅन वरून आता चेंडू झाडांमधून शोधून आणावा लागेल. चेंडू आहे तिथेच, घ्या पटकन, कारण सकाळपासून बाहेर गेलेले चेंडू आणतच नाहीत खेळाडू. एवढा तालुका आपला श्रीमंत आहे. संजय देसाई साहेब तब्बल सकाळपासून बॉक्स किती हरवलेत याचा काउंट नाहीये. आणि गेल्या 3 दिवसाचा विचार केला तर 10X कंपनीचा शेअर का वाढतोय याचं कारण हे आहे, खेळाडू बॉलच आणत नाहीत. हा देखील चांगला पंच, अपरकट, डीप पॉइंट, सीमा रेषा पार नाहीये. एक धाव, अवघी एक धाव मिळते. संजय देसाई साहेब पूर्ण ऐका, अजून आम्ही पूर्ण बोललो नाहीये. आज संजय देसाई म्हणजे 40+ चिता टेप बॉलची ओव्हर ते टाकणार, 100% नाही 200% टाकणार. कारण त्यासाठी त्यांची तयारी पाहते. त्यांचा हात बोटं अगदी थोडीशी फिरतायत. चेंडू कसा कट करेल मी पकडल्यानंतर, आणि या गोष्टी खूप मनातल्या मनात चाललेल्या असतात त्यांच्या. अतुल भालेकर यांच्या बाजूला खूप कमी वेळा ते बसतात. आज बाजूबाजूला बसले ही जोडी. सिंगम बारीक लक्ष असतं प्रत्येक स्पर्धेवर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांकडे दाद मागितली सनी कंक, फायदा होणार नाहीये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता विकेट हॅट्रिक साठी जे 2000 होते त्याचे 3000 झालेत. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या माध्यमातून ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. श्याम पवार यांच्या बॅटमधून 4. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी चौकार. वेलकम विनोद दादा, आपलं स्वागत आहे. एक हँडसम पर्सनॅलिटी, त्याचा चष्मा पहा. आपले मालदनचे रजनीकांत. चांगली पर्सनॅलिटी आहे आणि ज्या प्रकारचे ड्रेसिंग, चष्मा पाहिजे असं. मैदानामध्ये ज्यावेळेला आपण खेळायला येतो, गावच्या संघाची किट असते, तालुक्याची चॅम्पियन ट्रॉफी आहे, थोडं ड्रेसिंग मारली टॉससाठी आपल्याला. सिंगम तुमचा विषय वेगळा आहे. सिंगमचा विषय, त्यांना ड्रेसिंगची गरज नाही सिंगमला. हा देखील चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा, व्हाईट बॉल. सनी कंक एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च करताय, दुसऱ्या डावामध्ये महाग ठरू शकतात. टीम 28, कारण NCC वाटोळे असा संघ आहे, त्यांना हलक्यात घेऊ नका. त्यांनी गमतीमध्ये भल्या भल्यांना आज थंड केलेत, गारद केलेत. चांगला ड्राईव्ह, कवचला हातामध्ये मारलाय. दाजी यांच्या हातामध्ये विकेटचं पतन, फलंदाज बाद. 28ला 3. अतुल भालेकर कॅप्टन 26 हॅट्रिक साठी होते 3000. आता ती हॅट्रिक तर होणार नाही, कारण चेंडू 2 आहेत. एका विकेट साठी देखील काहीतरी ठेवायला पाहिजे. आणि वाटोळे या गावाचा विचार केला तर 3 संघ आहेत इथं गाव, परंतु अचानक बनपुरीला संधी आहे इतिहास रचण्याची. 28ला 3. 3 गडी बाद, 28 धावा. नवीन फलंदाज आकाश पवार. अचानक 11 बनपुरीचे 2 खेळाडू 12वे आलेत. मजा आहे त्यांची. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट वेगाने फिरवली होती, बॅट स्विंग चांगली होती, टप्पा चांगला हाताळलाय सनी कंक. 1 टू गो. कॅप्टन 26 शेवटचा चेंडू बाकी आहे. काहीतरी प्राइज येऊ द्या तुमच्या माध्यमातून सनी कंक यांच्यासाठी. डॉट आला, विकेट आला तर काय, विकेट आला तर 501 रुपये या शेवटच्या चेंडूवर सनी कंक. चांगला ड्राईव्ह केला, शतरक्षक आहे मिड ऑफला, पाय अडवलाय. चेंडू 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे चालू आहे. दाजी यांचा अंडरआर्म थ्रो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. धावबाद साठी नव्हते ते, फक्त विकेट साठी होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 29.
30 धावांचं लक्ष्य असेल. या 30 धावा जो संघ करेल अथवा जो संघ वाचवेल तो फक्त सामना जिंकणार नाही, तो फायनलमध्ये खेळेल. लक्षात घ्या. 30 रन्स टू विन अचानक 11 बनपुरी. येस, आपण टॉस करूया. समाधान दादा भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उपांत्य फेरीचा टॉस करत आहोत. पानेरी विपक्ष मायादेवी कुसरून. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व लेजंड खेळाडू आहेत वन साइड जिव्हाळा या संघाचे. त्यांच्या माध्यमातून नेहमी एक दरवर्षी चांगली स्पर्धा पावसाळ्यामध्ये टेनिस बॉलमध्ये होत असते. उपांत्य फेरी 3 षटकांची लढत आहे. येस, मायादेवी कुसरून कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय. येस, छापा आलाय. बॉलिंग. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण वेळ कमी आहे. मी समाधान दादा यांच्याकडे येईन. समाधान दादा जर विचार केला तर पाटण तालुका क्रिकेटमध्ये यावर्षी 105 संघ आहेत आणि या 48 संघामध्ये चॅम्पियन ट्रॉफी. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असतं की जो संघ चॅम्पियन होतो त्या संघाच्या नावापुढे वर्षभर चॅम्पियन हा शब्द जोडला जातो. आज सगळे खेळाडू आपला नोकरी व्यवसाय शिक्षण घेत असताना क्रिकेट देखील खेळतात. गावचं क्रिकेट जपलंय आणि पाटण तालुक्याचं क्रिकेट आता मोठं खूप होत चाललंय. काय सांगाल? मी पहिल्यांदा शिवाजी बॉसला धन्यवाद मानतो कारण त्यांनी आपल्या पाटण तालुक्याच्या एवढा क्रिकेट प्रेमींना किंवा क्रिकेटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि त्याच्या प्रयत्नातून आज आपण पाहतो की पाटण तालुक्यातले एवढे खेळाडू ग्राउंडवरती दिसतात. आणि मला पण क्रिकेटची आवड असल्यामुळं मी जेवढा वेळ भेटेल त्यातनं पण मी ग्राउंडवरती येतो. आणि राहिला प्रश्न चॅम्पियन ट्रॉफी हा सांघिक खेळ आहे. तो ज्या वेळेला ज्याचा गेम चांगला परफॉर्म होतो तो संघ जिंकला जातो. ह्यात हार जीत नसती. कोणीतरी जिंकत असतो, कोणीतरी थोडा कमी पडत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी हार जीत हा विचार न करता ह्यातून आपले चांगले खेळाडू कसे तयार होतील ह्याच्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. थँक्यू सो मच समाधान दादा. येस, येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुक्यामधून एखादा खेळाडू ISPL मध्ये निश्चित खेळता यावा आणि तो खेळ यात शंका नाही आहे कारण तालुक्याचं क्रिकेट खेळाडूंचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या दर्जाचं होतं आहे. धन्यवाद. चला टीम अचानक बनपुरी थोडंसं आपण फास्ट करूया. अचानक 11 बनपुरी या संघाला विजयासाठी धावांचं लक्ष्य आहे 30. तीस धावांचं लक्ष्य पार करायचंय आणि या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अण्णा कंग आणि त्यांच्या साथीला सनी कंग. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. महेश पवार. ही मॅचला मजा येईल कारण बॉलिंग युनिट चांगलं आहे NCC वाटोळीचं. पहिला चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न पायावर आदळतोय. अपील केली. अपीलमध्ये प्रचंड उत्साह. पंचांचा स्पष्ट नकार. काय अपील केली आणि अशा प्रकारची अपील संघाचं युनिट पहा. सगळे खेळाडू जवळ आले. चला प्लीज मॅच थांबवू नका. अपील फेटाळली आपली. मॅच चालू करा. 4:29 पहिला चेंडू टाकलाय. जो संघ सामना जिंकेल हा तो सरळ अंतिम फेरीमध्ये खेळ. वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे अनिलजी भोमकर साहेब, उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य आणि KPL देखील येते कदाचित पुढच्या महिन्यामध्ये. चांगला कव्हर ड्राईव्ह गॅपमध्ये फटका. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना अण्णा कंग यांच्या बॅटमधून 4 धावा चौकार. आणि विशेष धन्यवाद म्हणजे यावर्षी KPL मध्ये पाटण तालुक्याचा आयकॉन खेळाडू खेळणार आहेत आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि काहीतरी वेगळं करण्याचा बॉस यांचे खूप जवळचे आहेत. अनिलजी भोमकर साहेब, आपलं स्वागत आहे. टीमच्या धावांचा श्री गणेश होत असताना 4 धावा
अण्णा कंग. बिग मॅच, बिग प्लेअर. बैठक मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका केला, शतरक्षक नाही आहे तिकडे. मिड विकेटच्या शतरक्षकाने प्रयत्न चांगले केले. अण्णा कंग, का मी पुण्यावरून आलोय हे दाखवत असताना 2 चेंडूवर 2 चौकार. एनसीसी वाटोळीला विकेट घ्यावा लागतील या मॅच मध्ये, कारण अण्णा कंक एक असे खेळाडू आहेत मोठ्या मॅचला खेळतात ते. हा पहा ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नव्हते, डीप मिड विकेटला होता तैनात. स्क्वेअर लेगला फटका चांगला खेळला. 8 धावा. डिटेक्टिव्ह रितेश निकम आपलं स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू आपटलाय महेश पवार यांनी. डॉट बॉल. बाचोलीचा वंडर बॉय बॉस रितेश निकम कोणाकडे पण जातो, 2 मिनिटं बोलतो, तिथून लगेच दुसरीकडे जातो. काहीतरी तो माहिती गोळा करतोय. ही कला आहे आणि ही कला बाचोलीत पाटणच्या बाहेर जायला नको भावा, एवढं लक्षात ठेव. ही पाटणमध्येच राहायला पाहिजे ही कला. शॉर्ट पोल केला आहे, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. कदाचित तो पीटीपीएलच्या काही गोष्टी जाणून घेतोय रितेश निकम. डे नाईट स्पर्धा आहे आणि आमचीच फायनल आहे. बायकरमॅन कोण असेल तालुक्याचा दुसरा, पाटण तालुक्याचा दुसरा बायकरमॅन कोण? येस, आता तो विचार करून सांगतो बोलला. आणि अतुल भालेकरकडे लगेच बघितलं त्याने. बिग हिट, काऊ कॉर्नर. शतरक्षक नाही आहे तैनात. आधी शतरक्षक होता मिड विकेटला, त्याला स्क्वेअर लेगला घेतला आणि गॅप मध्ये फटका. अण्णा नेताजी कंक यांच्या पाठमधून 4 धावा. चौकार. टीमची धाव संख्या 13. 30चा करायचा आहे पाठलाग. 12 चेंडू 17 धावांची गरज. एनसीसी वाटोळीला विकेट हवी आहे. जर त्यांनी विकेट घेतल्यानं तर मॅच मध्ये येऊ शकते ही टीम. महत्वाचं म्हणजे अण्णा कंग पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरले. सुशांत, कालचा 3रा सामना त्यांनी महत्वाचा खेळला आणि आज देखील चांगली बॅटिंग करतायत. काल ज्या प्रकारे अचानक 11 बनपुरीने खेळ केला, खूप महत्वाचा खेळ त्यांनी केलाय. आणि दुसऱ्या बाजूला आहे सनी कंग. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज आकाश पवार आलेत आणि हे आकाश पवार म्हणजे उजव्या हाताने गोलंदाजी करतात. दुसरे आकाश पवार ते लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. आणि या त्या खेळाडूने काय गोलंदाजी केले. वय वर्ष फक्त 18. आणि विशेष म्हणजे या टीम एनसीसी वाटोळे हा संघ विचार करत असेल की हे षटक चांगलं जावं. 12 मध्ये 17. आणि दुसऱ्या बाजूला अचानक मनपुरीला फक्त 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत. सनी कंक, बनपुरीचा गब्बर हा सामना फिनिश करेल का लवकर? लेट सी. 12-17. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, कव्हरचा केला. शतरक्षक चुकी करतो, एक धाव मिळेल लॉंग ऑफला. 5 सनी कंक यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 500 रुपये, 2 षटकाराला 1000. अतुल भालेकर कॅप्टन 26 यांच्या माध्यमातून. सनी कंक पहा, ही सुवर्ण संधी आहे. आता नाही तर पुन्हा 365 दिवस संधी आहे सनी कंक यांच्यासाठी. प्रत्येक षटकार 2 षटकार 1000 रुपये, अजून काय पाहिजे? अण्णा कंक ऑन स्ट्राईक. ऑफस्टमच्या बाळाचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर आहे. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि एक धाव एक्स्ट्रा दिली जाते. आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत, कारण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीची फायनल खेळण्यापासून तुम्ही एक सामना दूर आहात. हा सामना जिंकलात तर फायनल खेळू शकता तुम्ही पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीची. चांगली गोलंदाजी करावी लागेल आकाश पवार यांना. कॅश इज द कॉल. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. कॅश ड्रॉप. चेंडू हातातून निसटला. सामना निसटेल का? क्षेत्ररक्षक तैनात होते पॉइंटला. आकाश पवार या खेळाडूने या संघाला टॉप 6 मध्ये घेऊन आला आणि अगदी हातातून निसटलाय. परंतु जेल सुटलाय, हरकत नाहीये. त्यांना 3रं षटक हाताळायचंय, कारण तेच खेळाडू आहे जे या संघाचे महत्वाचे. वय वर्ष फक्त 18. 12वीला आहेत परंतु खेळ चांगला करतात. समोर अण्णा कंक यांचा जेल सोडणं कितपत महागत ठरेल हे पाहिजे. हुक केलाय फाईन लेग वरून. हा चेंडू आता घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल धाव प्राप्त होते. आणि पहा आमचे डिलिव्हरी बॉय आहे, त्यांच्या दिशेला चेंडू खेळलाय, त्याने देखील चेंडू पकडला.
आणि ही आवड असते. ऑन ड्युटी सामना चालू आहे, आवाज ऐकला, मैदानामध्ये आले सामना पाहायला. टीमची धावसंख्या 17, 9 चेंडू 13ची गरज. सामना संपला नाही, एनसीसी वाटोळीला विकेट हवी आहे आणि फक्त 2 मोठे फटके. अचानक बनपुरी फायनलमध्ये दाखल. पावलं चुकली जात आहे, दबाव आहे, प्रेशर आहे. पुन्हा एकदा टाकतील चेंडू. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप सिंग सर आणि विद्युत नागवा सर. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, विकेट हवी आहे एनसीसी वाटोळेला. डीप मिड विकेट, चेंडू खाली, विकेटचं पतन. महत्वाची विकेट मिळते. गोलंदाज आकाश पवार यांना महत्वाच्या क्षणाला विकेट आली. 8 चेंडू 13ची गरज. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. हा पहा रिप्ले. का कॅमेरामॅनचा आपण कौतुक करतो छोट्या मात्रे. शेवटच्या क्षणापर्यंत हा टेनेक्सचा बॉल टिपला जातोय आणि आमचा बारक्या 81-82 बारक्या मात्रे या पिवळ्या चेंडूवर जो टेनेक्सचा लोगो आहे ना, तो देखील लोगो दाखवला जातो झूम करून. अमर कंक क्रमांक 3 वर आलेत. वेलकम टीम. बाबूराव पाटील व्यावसायिक गुणसंख्या लेखक म्हणून सध्या त्यांनी सकाळपासून जे काम केलं, हे आपलं स्वागत आहे. व्यावसायिक गुणसंख्या लेखक सेमीफायनल आणि फायनलला आलेत. वेलकम आहे बाबूराव पाटील. बाबूराव पाटील यांचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. फिटनेस ही आवड आहे क्रिकेटची आणि क्रिकेटची आवड ही जपली गेली आहे. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्यांच्या शरीरयष्टीवर जाऊ नका, कारण हार्ड हिटर बॅटर आहे तो. चांगला टॅप केलाय, चांगला फटका, एक धाव मेल. हे सेन्सिबल क्रिकेट अशा प्रकारे खेळावं लागेल, कारण लक्ष थोडं आवाक्यात आहे म्हणायला हरकत नाहीये. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7-12. संजय देसाई साहेब काहीतरी बोलले. 7-12 आता कोणाच्या नावावर असेल. देसाई साहेब 7 चेंडू 12ची गरज आहे. मोठा फटका गरजेचा तर आहे, परंतु आकाश पवार यांना एक चांगला चेंडू टाकायचा या मॅच मध्ये. जर हा चांगला चेंडू टाकला, 6-12चा सामना आला तर मॅच रंगतदार होईल. पोल केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु नुकसान होणार नाहीये. शेवटच्या चेंडूवर आली एक धाव. 6 चेंडू 11 धावांची गरज. मॅच ऑन. 6-11. तो जर झेल पकडला असता तर तिथे एक धाव वाचली असती, परंतु तो झेल सुटला आणि गोलंदाजीसाठी आता कोणावर विश्वास दाखवला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे या संघाकडे, एनसीसी वाटोळीकडे. ज्या खेळाडूने प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये, आता हे पाहायचंय की या गोलंदाजी कोणावर विश्वास दाखवला जातोय. 6 चेंडू 11 धावा. वेलकम बाबूराव पाटील, आपलं स्वागत आहे. या सहा चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे. 11. मॅच ऑन. समोर आहेत सनी कंग, आकाश, अंकुश पवार. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मॅच ऑन. 6 चेंडू 11ची गरज. मित्रांनो, हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे, कारण जो संघ सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये खेळेल आणि त्यासाठी सनी कंग फक्त 2 मोठे फटके खेळायचे. प्रत्येक षटकाराला कॅप्टन 26 यांच्या माध्यमातून आता 500 वाढतील का हे पाहायचंय. एका षटकाराला 500 आहेत. 2 षटकार जर ठोकले तर सामना देखील जिंकू शकतात, अंतिम सामन्यामध्ये देखील खेळू शकतात. समोर फिरकी पट्टू, वाटोळे गावचा फिरकीचा जादूगर. पहिला चेंडू, पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. बनपुरीचा गब्बर सनी संजय कंक यांच्या बॅटमधून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. 5 चेंडू 5 धावांची गरज. थांबा, सामना संपला नाहीये, मॅच टर्न होऊ शकते. क्रिकेटचा खेळ. चुकी केली मी म्हणेन, फ्लाईट जास्त दिली, चेंडूला फिरवला, जवळ टाकला. 5 चेंडू 5ची गरज. व्हॉट अ मॅच.
क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो मित्रांनो. 5-5 मॅच ऑन आहे. आकाश पवार या खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये खेळ चांगला करावा लागेल. कारण सनी कंग यांच्या जर तुम्ही जवळ चेंडू टाकलात तर ते बाहेरून फेकून देतात. लांब टाकावा लागेल. सनी कंग एक बिग हिट, 1 बिग हिट रिक्वायर्ड ॲट दिस स्टेज. टीम अचानक 11 बनपुरी फायनल मध्ये खेळू शकते हा संघ. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. यासाठी तुम्हाला ओळखलं जातं वाटोळे. भविष्य आहे पाटण तालुका क्रिकेटचं. जसं या खेळाडूचा थोडासा फिटनेस होईल, उंची वाढेल, हा फिरकीपट्टू म्हणून ओळखला जाऊ शकतो. 4-5 व्हॉट अ मॅच. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका खेळला. शतरक्षक आहे, मिड विकेटला आहे. बॅकअप आहे, चुकी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. चेंडू हातातून निसटला आणि 4 धावा गेल्यात. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे. गेली 2 वर्ष या दोन्ही संघांनी वाट पाहिली आहे एका करंडकाची. त्यांना एक करंडक तर मिळणार आहे, परंतु 2 वर्षापासून कोणाचं स्वप्न पूर्ण होईल. गेली 2 वर्ष एनसीसी वाटोळे एकही करंडक जिंकली नाही. त्याचा विचार केला तर टीम अचानक 11 बनपुरी गेल्या 2 वर्षात एकही स्पर्धा जिंकले नव्हते. 2 वर्षाचं स्वप्न एकाचं तर पूर्ण होईल अंतिम फेरी खेळण्याचं. कोणती संघ? 3 चेंडू 1 धावेची गरज. इथून देखील मॅच फिरू शकते. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आकाश पवार यांना चमत्कार करावा लागेल. जर तुम्ही चमत्कार करता तर तुम्हाला सगळे नमस्कार करतील. 3 चेंडू 1 धावेची गरज. सनी कंग आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाऊ शकतात. काल या खेळाडूने दिवस गाजवला होता. एकाती खेळ केला या खेळाडूने. सनी कंग, बाबूराव पाटील, विवेक वरपे असे 3 खेळाडू आहेत मित्रांनो आपल्या तालुक्याचे की मॅच फिनिश करण्यासाठी ओळखले जातात. 1 धावेची गरज. कट केलाय. अंतिम फेरीमध्ये दाखल होते अचानक 11 बनपुरी. अभिनंदन, वेल प्लेड. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आज संघ अंतिम फेरीमध्ये दाखल जातोय. आणि पहा गोलंदाजाला अगदी त्यांनी सांगितलं की वेल बोल्ड. जर तो चौकार अडवला असता तर मात्र काहीतरी वेगळं झालं असतं, परंतु तो चौकार देखील गेला आणि सामना देखील फिरला. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.